तर माझ्या वडिलांचा व्यवसाय पाणीपुरीचा. माझे वडील पाणीपुरी बनवून विकायचे आणि मी पाणीपुरीचं मशीन बनवून विकतो. सर्वात मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मला बिझनेस करायचा होता पण मला माझ्या घरच्यांचा पण सपोर्ट नव्हता. मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला पाणीपुरीचाच व्यवसाय करायचा आहे. माझं स्वप्न होतं की नाही, मला जो घरचा व्यवसाय आहे मला त्याला वाढवायचं होतं. पण शेवटी वडिलांनी नाही म्हटलं, कारण की ऑब्विसली मी इंजिनियर आणि त्यांनी मला स्पष्ट म्हटलं की तू इंजिनियर आणि तू हे पाणीपुरी विकणार का. माझे मित्र मला सुट्टी असेल ना, शनिवार रविवार किंवा आणखी कुठला दिवस, तर मला बोलवायचे की चला आपण प्रदीप खेळायला जाऊया. पण मला इथं पाणीपुरी करायला लागायची. मला एक्सपोर्टचा पण माहीत नव्हता. तर मग ते मशीन परत आलं, मी परत पाठवलं. ते बोलले नाही म्हणे, आमची एक टीम आहे म्हणे, हे ते सर्व हँडल करतं. परत पाठवलं आणि परत डॉक्युमेंटेशन वगैरे लागतं त्याला. मग तेच मग प्रिपेअर केलं, IC कोड काय असतं, AD कोड काय असतं, त्यात पण बऱ्याच भानगडी असतात. म्हणजे 2 डॉक्युमेंट नाही, त्यात बराच भरपूर असतं त्यामध्ये. ठीक आहे, मग परत आलं. बाकी लोक जे म्हणतात किंवा समाजामध्ये किंवा आपल्या याच्यात एक ह्युमर्स पसरलेला आहे की आपण एक्सपोर्ट नाही करू शकत, एक्सपोर्टला खूप नॉलेज पाहिजे, हा पैसा लागतो किंवा सेटअप लागतो, बरोबर आहे, किंवा एक ब्रँड पाहिजे. असं पण नाही आहे. माझा तर ब्रँड अजिबात नव्हता. मी तर नुकतंच सर, म्हणजे मी बोटावर मोजण्यात का फक्त मशीन्स विकल्या होत्या, बरोबर आहे, तरी त्या क्लायंट माझ्याकडे आले होते. तुमचा जो सपोर्ट होता ना, त्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तर EFT मुळेच पॉसिबल झालं. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलला EFT एंटरप्रेन्योर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, जिथे आपण तुमच्या समोर नेहमी घेऊन येतो एक उद्योजकाची स्टोरी की जे आपल्या बरोबर काम करून त्यांनी वैयक्तिक कसा बिझनेस सुरू केलाय किंवा एक्सपोर्टमध्ये ते कसे काय एक्झिस्टिंग बिझनेस असताना देखील आलेले आहेत आणि आपल्याकडनं त्यांना किती काय सर्व्हिसेस देखील भेटतात. कदाचित तुम्हाला पण ह्या शंका असू शकतात, गैरसमज असू शकतात किंवा एक्सपोर्टमध्ये अनेक काही अडथळे असू शकतात, पण हे सगळे बाजूला करून ह्या गोष्टींवर मात करून तुम्ही देखील सक्सेसफुली कसं एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करू शकतात, ते देखील ॲडव्हान्स पेमेंटवर, ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर आजचे आपले गेस्ट आहेत मिस्टर प्रदीप पाटील, जे आज बेसिकली कोणत्याही बिझनेस बॅकग्राऊंडमधनं नव्हते, पण स्वतःची आज फॅक्टरी उभारून ते आज अनेक मशिनरीज त्यांचे एक्सपोर्टच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये आज एक्सपोर्टला पाठवतात. सो नमस्कार प्रदीप सर. नमस्कार. तुम्हाला आपण आपल्या चॅनलला स्वागत करतो आणि इथनं पुढे आता आपण आपली जर्नी सुरू करूया. सो सर्वात आधी एक थोडक्यात तुम्ही तुमच्याबद्दल माहिती देऊ शकता सर? येस, नक्की. धन्यवाद सर. सर्वात प्रथम तुम्ही मला हा मंच एक अवेलेबल करून दिला त्याबद्दल. माझा परिचय म्हटलं तर माझं नाव प्रदीप पाटील, माझं गाव जळगाव जामोद. सो मी तिथला रहिवासी आहे आणि मी तिथं येऊन इथं पुण्यात मी माझा बिझनेस बिल्ड केला. माझा छोटासा तुम्हाला परिचय सांगतो. माझ्या वडिलांचा व्यवसाय पाणीपुरीचा होता. येस, आणि आता आम्ही त्याच व्यवसायामध्ये आहोत. मी माझं जे शिक्षण कंप्लीट केलं आहे, माझं BE इलेक्ट्रिकलमध्ये काम कंप्लीट केलेलं आहे. आणि ॲक्च्युली माझ्या वडिलांचा जो व्यवसाय तो पाणीपुरीचा होता, करेक्ट. सो मला आधीपासूनच व्यवसायाची खूप आवड होती आणि मला नेहमीच वाटायचं की नाही, मला माझा व्यवसाय चालू करायचा आहे, कुठला पण असू दे. असं काय नाही की मी ॲक्च्युली स्वप्न पण नाही बघितलं की मी P&P कंपनी स्थापित, म्हणजे एवढी मोठी. येस, P&P कंपनी अशी मोठी करेल किंवा त्या मशीन्स मी बनवेल. आता आम्ही P&Pच्या अंडरमध्ये फूड मशीन्स बनवतो, जसं की चपाती असेल, पापड असेल, पाणीपुरी असेल. आम्ही अशा बऱ्याच मशीन्स बनवतो आणि फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही हे सप्लाय करतो. आम्ही स्पेशलाइट आहोत फक्त फूडमध्येच. आम्ही फूडचीच एक कॅटेगरी पकडली आहे. आणि परत आपण जर बॅक गेलो तर माझ्या वडिलांचा व्यवसाय पाणीपुरीचा. माझे वडील पाणीपुरी बनवून विकायचे आणि मी पाणीपुरीचं मशीन बनवून विकतो. बरोबर. जनरेशनल ग्रोथ होणं गरजेचंच आहे. आणि जसं तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आला तर काही तुम्हाला डायरेक्ट तुम्ही बिझनेसमध्ये आला का आधी काही जॉब एक्सपिरियन्स होता? नाही सर, मी ॲक्च्युली आधी जॉब केला. सर्वात मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मला बिझनेस करायचा होता पण मला माझ्या घरच्यांचा पण सपोर्ट नव्हता. बरोबर आहे. आपण मराठी म्हटल्यावरती आपण काय करतो, यार जॉब बेस्ट आहे, जॉब करा, लग्न कम्फर्टेबल झोन आहे आणि घर करा. राईट. पण मला कम्फर्टेबल झोन मध्ये सेट नाही व्हायचं होतं किंवा माझे स्वप्न होते मला बिझनेस करायचा आहे. मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला पाणीपुरीचाच व्यवसाय करायचा आहे. मी BE संपल्यावरती जेव्हा आम्ही डिस्कस केलं की खरं आता काय करायचं, ऑप्शन काय असतं BE संपल्यावरती, पुणे आणि मुंबई.
बरोबर, राईट. घर सोडायचं, तिकडे जायचं, सेट व्हायचं. बरोबर. पण माझं स्वप्न होतं की नाही, मला जो घरचा व्यवसाय आहे मला त्याला वाढवायचं होतं. पण शेवटी वडिलांनी नाही म्हटलं, कारण की ऑब्विसली मी इंजिनियर आणि त्यांनी मला स्पष्ट म्हटलं की तू इंजिनियर आणि तू हे पाणीपुरी विकणार का. आणि आता शेवटी वडिलांचं ऐकावं लागलं. शेवटी काहीतरी म्हटलं तर रेप्युटेशन हा आपल्या सोसायटीमध्ये खूप मोठा एक फॅक्टर आहे. Yes. आपण रेप्युटेशन खूप बघतो. सो त्याच्यामुळे मला पुण्यात यावं लागलं. पण शेवटी एक तळमळ होतीच, नाही यार आपण काहीतरी केलं पाहिजे. शेवटी माझ्या घरचा जो व्यवसाय होता तो मला ग्रोथ त्याची करायची होती. मी त्यांना ते म्हटलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही मला थोडंफार फंडिंग प्रोव्हाइड करा. आणि मला मशीनची खूप आवड होती आधीपासूनच. मला फूडची पण आवड, कारण की आईच्या पोटात असल्यापासून मी ह्या गोष्टी शिकतोय. पाणीपुरी कशी बनवायची, काय बनवायची, आमचं तेच रोजचं डेली रुटीन. का सकाळी उठायचं, आंघोळ करायची, पाणीपुरी बनवायची, शाळेत जायचं, तिकडनं आलो का परत संध्याकाळी ते पाणीपुरी घेऊन विकायला जायचं मार्केटला. हे आमचं डेली रुटीन. सो ते रक्तामध्ये पाणीपुरी भरली होती, किंवा चॅट सेंटर आमचं होतं. सो ते माझ्या रक्तामध्ये होतं. म्हणजे मी तर म्हणेल की माझं 50% रक्त पाणीपुरीनेच बनलेलं आहे. नक्कीच. सो मी त्यांना म्हटलं की आपण या बिझनेस करता काहीतरी करूया. शेवटी तेच सकाळी उठा, पाणीपुरी बनवा, एफर्ट्स खूप होते. बरोबर, राईट. बरोबर. आणि efforts असं येस आणि वेळ नव्हता भेटत ऍक्च्युली. ओके. म्हणजे माझे मित्र मला सुट्टी असेल ना, शनिवार रविवार किंवा आणखी कुठला दिवस, तर मला बोलवायचे की चला आपण प्रदीप खेळायला जाऊया. पण मला इथं पाणीपुरी करायला लागायची. सो एक ती तळमळ होती, यार आपण असं का. म्हणजे आता त्याचा मला खूप बेनिफिट झाला ऍक्च्युली. नक्कीच. हा, पण ते वडिलांनी आम्हाला तेवढं ते स्ट्रिक्ट ठेवलं की नाही, तुम्ही घरात पण काम केलंच पाहिजे. तेव्हा ते वाईट वाटायचं की आपले यार मित्र मस्त खेळतात आणि आपण घरामध्ये काम करतोय. काय करतो. बरोबर. ते वय तर खेळण्याचं होतं, पण त्याच वयात जी ऍक्च्युली आपल्याला शिकवण भेटली ना, किंवा जे शरीराला सवय लागली, ते खूप महत्वाची आहे. ते आता कमी पडते असं मला सांगायचं. सो नंतर मी काय केलं, त्यांच्याकडे थोडीफार फंडिंग घेतली. म्हटलं एक काम करा की आपण मशीन्स बनवूयाचं. आणि मला आधीपासून मशीन्स बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. मी तसं बी संपल्यावरती पाणीपुरी फ्राईंग मशीन बनवलं होतं. पूर्ण कबाळपासून, म्हणजे अक्षरशः स्क्रॅपपासून, सायकलच्या पार्ट्सपासून. सायकलचा चक्का घेतला, पॅडल घेतलं, मार्केटला गेलो, तिकडलं मोटर वगैरे आणली आणि खूप परफेक्टली त्यांनी काम केलं. मशीन बनवलं, युट्यूबवरती अपलोड केलं. मला बऱ्याच लोकांनी अप्रोच केलं की तुम्ही मला असं मशीन बनवून द्या. पण तेव्हा आपल्याकडे काही असं सेटअप नव्हताच. तरी पण काही लोक आले होते. पण नंतर मग शेवटी त्याच वडील बोलले की नाही, तुम्ही आता पुण्यात जा, तिथं जॉब करा. मग आम्ही इथं आलो, पण शेवटी तळमळ होती की नाहीतरी काहीतरी करायचं आहे. सो मी 12वी जेव्हा होतो ना, मी तेव्हाच या मशीनचं डिझाईन माझ्या डोक्यात मी ठेवलं होतं की हे कसं काम करतं, काय काम करतं. सो मी ते स्केच काढत होतो. जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा जॉब जॉईन केला, तेव्हा मला पेमेंट होतं 7,000 पर मंथ. आणि मी स्केच काढत होतो. मला मित्र बोलला, तो होता मेकॅनिकल फील्डचा मित्र, म्हणजे जस्ट ओळख फक्त, आम्ही रूममेट्स होतो. तो बोलला यार तू ये क्या कर रहा है पेंसिल से, अपने पास तो 3D है, आपण 3D बनाएंगे इसको. मग मी त्याला सांगितलं माझं की कसं कन्सेप्ट आहे. येस, आपल्याला असं मशीन बनवायचं आहे. त्याने खूप छान बनवलेलं. त्याचं नाव आहे प्रणव हिवसे, तो नागपूरचा आहे. तर त्याने मला खूप मदत केली. आणि अप टू मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे कुठला व्हेंडर आहे ऍक्च्युली, कुठं फॅब्रिकेशन आहे, कुठं मशीनिंग आहे, कुठं मोटर मिळते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मला सांगितल्या. आणि आम्ही ते मशीन बनवलं आणि घरी पाठवलं. 10 दिवस नाही चाललं, कारण की कुठली पण गोष्ट आपल्याला एक्सेप्ट करायला वेळ लागतो. बरोबर आहे. सो मशीनला वेळ लागला सेट व्हायला. पण शेवटी माझ्या घरच्यांनी हार नाही मानली, कारण की आपल्या मुलांनी काहीतरी आपल्याला एक दिलेला आहे, गिफ्ट दिलेला आहे किंवा बनवून दिलेलं काहीतरी. सो त्यांच्यावरती पण ते प्रेशर होतं की याला आपण सक्सेसफुल करायचं आहे. आणि मशीन खरं सक्सेसफुल झालं. युट्यूबवरती परत अपलोड केलं. परत मला कॉन्टॅक्ट्स आले, ते मला कॉल्स वगैरे आले, ते आम्हाला पण असं मशीन बनवून पाहिजे. पण माझ्याकडे सेटअप नव्हता. मी तर 8:30 ते 5:30 जॉब करायचो. कस्टमरचे कॉल्स यायचे. मला तर ऍक्च्युली बोलताना पण त्रास व्हायचा की कस्टमरचे काय बोलायचं. तिथून पासून कॉन्फिडन्स म्हणजे झिरोच. फोन आला की काय बोलणार आपण त्याच्यासोबत. मग असंच तुटकं मुटकं फुटकं बोलत कस्टमर सोबत कॉन्टॅक्ट केले. आणि काही कस्टमरने विश्वास ठेवला. आम्ही कस्टमरला
इथं पुण्यात बोलवायचं, आम्ही जिथं राहायचो ना त्याच रूमवर आम्ही त्यांना डेमो द्यायचा ऍक्च्युली. आणि काही वेळेस तर अशी कंडिशन होती की आमच्याकडे मशीन्स पण होत्या, पण इमॅजिनेशन करून की नाही हे मशीन असं काम करतं, असं काम होईल, तुमचं आउटपुट एवढं वाढेल, तुम्हाला काय बेनिफिट्स होईल, याच्या बेसिसवरती आम्ही काही मोजक्या ऑर्डर्स घेतल्यात पहिल्या वर्षी आणि छान बिझनेस केला. आणि 2018ला आम्ही ते कंपनी स्थापित केली. त्याचं नाव प्रणव आणि माझं प्रदीप. सो ते P&P फॉर्म झालं. पण शेवटी कसं आहे, बिझनेस म्हटल्यावरती तुम्हाला पेशन्स पाहिजेत खूप सारे. बरोबर, ते बरोबर आहे. आहे. कारण येस. आणि तुम्हाला मेकॅनिकल म्हटल्यावर तुम्हाला तुमचे हात काळे करावे लागतात. बरोबर तुमचे शर्ट्स वगैरे असतील, म्हणजे तुमच्या अक्षरशः तुम्हाला वर्कर व्हावं लागतं. बरोबर. ते तर बघा, Start साठी. कोणत्याही व्यवसायामध्ये आज आपण जर काम करतो तर अगदी तळापासून ते वरपर्यंत तुम्हाला सगळं काम करावं बरोबर, लागणार आहे. बरोबर. पण जसं आता तुम्ही म्हणले की बाबा 2018ला कंपनी स्थापन केली, Yes. हळूहळू कामाची Yes, सुरुवात yes, झाली आणि आज 2026 पर्यंत येता येता भरपूर मोठा तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपांड केलेला आहे. Correct. एक्सपोर्ट देखील तुम्ही करताय. बरोबर, सगळं या बरोबर. गोष्टी आहेत. कधी विचार केला तर सुरू करताना की एवढा मोठा व्यवसाय होईल किंवा ग्लोबल मार्केटमध्ये पण मी येईल? नाही, ऍक्च्युली मी तसा विचार तर नाही केला. म्हणजे मी स्वप्न बघितलं होतं मला मोठी कंपनी करायची आहे. म्हणजे ती कंपनी यावेळी ग्रोथ होईल असं मला माहिती नव्हतं ऍक्च्युली, की मी एक्सपोर्ट पण करू शकेल. ओके. माझं एक्सपोर्टची जर आपण हिस्ट्री बघितली ना तर खूप वेगळी आहे ऍक्च्युली. मी एक्सपोर्टला कधी प्रयत्न पण नाही केला. जसं आता तुम्ही युट्यूब बघितलं तर खूप छान प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया वगैरे. बरोबर. सो मी युट्यूबवरती अपलोड केल्यावरती माझं मशीन्स कोणी USA मधला पटेल होता, त्यांनी बघितलं ते. सो त्याला खूप छान वाटलं. आणि कसं आहे की तुम्ही कस्टमरला काय प्रोव्हाइड करता, बरोबर. बरोबर आहे, एक प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं आणि त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं यात खूप फरक आहे. बरोबर. करेक्ट आहे. सो त्याला ट्रस्ट आला की नाही यार, हा पाणीपुरीवाला आहे, हा पाणीपुरीचं मशीन बनवतो, सो याचं जे काम ते परफेक्ट राहील आणि माझी रिक्वायरमेंट इथं फुलफिल होईल. बरोबर. त्यांनी ते बघितलं, त्यांनी मला ऑर्डर दिली, मी मशीन बनवलं सर. मी मशीन बनवलं आणि मी ट्रान्सपोर्ट पण केलं ॲक्च्युली. आणि ट्रान्सपोर्ट केल्यावरती त्यांनी सांगितलं हे तर एक्सपोर्ट्स आहे म्हणे, तू हे एक्सपोर्ट्स आहे तर तुम्हाला हे एक्सपोर्ट करावं लागेल. म्हटलं ठीक आहे, मग करा म्हटलं, एक्सपोर्ट्स आहे तर. पण तो बोलला की तुम्हाला IC कोड लागेल, AD कोड लागेल. म्हटलं हे काय असतं, मला काहीच माहित नाहीये. बरोबर. मी फक्त मशीन्स बनवलं, त्यांना दिलं की हे मशीन इथं तर पाठवायचं आहे, तुम्ही तुमचं घेऊन घेऊन जा. बरोबर. नाही असं नसतं म्हणे तुम्ही, म्हणजे हे तुमची Proper प्रोसेस process आहे त्याला. मला काहीच माहित नाही. मी कम्प्लिटली ब्लाइंड Right. एक्सपोर्टसाठी. नंतर मशीन मुंबईला गेलं एअरपोर्टवरती, तिकडलं तर रिटर्न आलं, कारण की त्याचं फ्युमिगेशन संपतं ना. काहीच नसतं. तिथून पासून सुरुवात ऍक्च्युली. मला एक्सपोर्टचा पण माहित नव्हता. तर मग ते मशीन परत आलं, मी परत पाठवलं. ते बोलले नाही म्हणे आमची एक टीम आहे म्हणे, हे ते सर्व हँडल करतं. परत पाठवलं आणि परत डॉक्युमेंटेशन वगैरे लागतं त्याला. मग तेच मग प्रिपेअर केलं, IC कोड काय असतं, AD कोड काय असतं, त्यात पण बऱ्याच भानगडी असतात. म्हणजे 2 डॉक्युमेंट नाही, त्यात बराच भरपूर असतं त्यामध्ये. ठीक आहे, मग परत आलं. मग सर हे बघा, चॅलेंजेस तर एक्सपोर्ट म्हणल्यावर कोणते बिझनेस म्हणल्यावर ते येतात. बरोबर. पण अनेक अडथळे बघितल्यानंतर इथपर्यंत आले असतात. करेक्ट. आणि आज जे कोणी व्यवसाय करतंय प्रत्येक जणाला काही ना काही अडचणी येतात. राईट. मग तुम्ही त्याच्यातनं मार्ग कसा शोधला? सर बघा, आता कसं आहे की तुम्ही कुठल्या पण गोष्टीची ओनरशिप घेतली पाहिजे. बरोबर आहे. शेवटी आता आपण ओनर आहोत तर आपल्याला तर गोष्ट फुलफिल करावीच लागणार आहे. बरोबर. राईट. सो आता काय करणार, आता जशा आपण काही गोष्टी जर रिक्वायर्ड असतील तर आजकाल आपण सर्च करतो नेटवरती. तसं मी सर्च केलं की एक्सपोर्टसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, कोण सपोर्ट करतो. सो मी इन्क्वायरी टाकली आणि मला एक कॉल आला होता EFT करणं. बरोबर. मला माहिती नव्हतं ऍक्च्युली, म्हणजे EFT वगैरे काय आहे ते. मला कॉल आला, त्यांनी सांगितलं आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी हेल्प करतो. त्यांना मी खरंच खूप खुश झालो. म्हटलं यार, आपण एवढ्या संकटात पडलो आणि आपल्याला कोणीतरी देवतासारखा भेटतोय, येतोय आणि सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी येतोय. मी त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांचं ऑफिस माझ्या नेक्स्ट लेनमध्येच फक्त सर. बरोबर. आणि मी गेलो ऑफिसला आणि त्यांनी खरंच मला खूप सपोर्ट केला. आणि त्यावेळेस काय होतं, मला कॉन्फिडन्स नव्हता ॲक्च्युली की मी खरंच हे एक्सपोर्ट करू शकेल नाही करू शकेल. पण मी त्यावेळेस काय केलं, मी त्यावेळेस मर्चंट एक्सपोर्ट केला. म्हणजे आम्ही
EFTच्या थ्रू आम्ही ते मशीन्स त्यांना प्रोव्हाइड केलं, म्हणजे कस्टमरला आपण सॅटिस्फाईड केलं सर. गणं बरोबर. तुम्ही बिझनेस मध्ये आहात, तुम्हाला अल्टरेशन्स द्यावेच लागणार, बरोबर. सोल्युशन्स द्यावे लागणार. Correct. आणि आज आम्ही तुम्हालाच नाही, आज आम्ही अशा प्रत्येकाला सोल्युशन्स देतो की जर तुमचं काम करण्याचं ध्येय आहे, तुम्ही जर काम करू शकता, जिथे Right. कुठे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये अडकताल. आज आपल्याकडे डॉक्युमेंटेशन टीम आहे, CA ची टीम आहे, समोरच्या मार्केट्समध्ये आपण आहोत. बरोबर. पण जर काम करण्याची जिद्द असेल तर एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काहीच अवघड नाही. आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला आपण पहिले एक शिपमेंट केली, मग त्याच्यात right. सगळं डॉक्युमेंटेशन प्रोसिजर, फ्युमिगेशन झालं, पॅकेजिंग झालं, अनेक काही गोष्टी आपण करत गेलो. आणि तिथनं जी जर्नी तुमची हळूहळू जी स्टार्ट झाली एक्सपोर्ट इम्पोर्ट, बरोबर. मग कधी तुम्हाला असं वाटलेलं की एवढ्या ग्लोबल लेवलला पण मी पोहोचू शकेल? नाही सर, अजिबात नाही. तुमचा जो सपोर्ट होता ना, त्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. ती जी हिंमत लागते ना ऍक्च्युली, की तुम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये पण काहीतरी काम करू तुमचं हायस काम करू शकता किंवा तुमचं एक स्थान मिळू शकता, ते सर EFT मुळेच पॉसिबल झालं. आपल्याकडे बरेच जण, कारण की नवीन काही गोष्ट करायची असेल तर पहिले मागे ओढायला बघतात की होणार नाहीये, जमणार नाहीये किंवा पॉसिबल आहे का. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना असे बॅकलॅशेस आलते तुम्हाला? ऍक्च्युली कसं आहे की तुमचं सराउंडिंग कसं आहे हे खूप मॅटर करतं. बरोबर आहे. तुम्ही तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही सांगता कोणाला? बरोबर आहे. ज्याला तुमच्या स्वप्नाशी काही घेणं नाही आहे, बरोबर आहे, त्यांना सांगून काही फायदाच नाहीये. तुमच्या स्वप्नामध्ये स्वप्न बघणारी लोक तुम्ही बघा. बरोबर आहे. जसं की EFTने माझ्या स्वप्नात त्यांचं स्वप्न बघितलं ऑब्विसली. म्हणजे कसं आहे, कस्टमर आणि मॅन्युफॅक्चरर विन विन पाहिजे. बरोबर, ते आहे, तरच आपण ग्रोथ करू शकतो. सो मी माझं स्वप्न मी सांगितलंच नाही अशा लोकांना की त्यांना याच्याविषयी काही नॉलेजच नाही आहे. सो मी तुम्हाला अप्रोच केलं आणि मी बिंदास करा, करू शकतो. येस, होऊ शकतो, प्रॉब्लेम नाही. म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स हा नव्हताच. फक्त निगेटिव्ह पॉईंट्स मला असं वाटलं की डॉक्युमेंटेशन थोडं ते क्रिटिकल होतं, किंवा मी लेझी आहे, ते एवढं डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करायचे, IC कोड काढायचा, परत AD कोड काढायचा, बँकेच्या चक्रा मारायच्या. मी बँकेत पण खूप सारं चक्रा मारल्यात. कमीत कमी मी म्हणतो तुम्हाला सर, बँकेत जाऊन मी भांडलो एक वेळेस नाही, खूप वेळेस जाऊन भांडलो, पण नाही झालं. शेवटी तुम्ही सांगितलं की बँक चेंज करा, आमची बँक आहे, खरंच मी बँक चेंज केली आणि मला एका दिवसामध्ये सर AD कोड भेटला सर. बरोबर, तुमच्या रेफरन्समुळे. नक्कीच. नाही बघा, ह्याच्यात कसं आहे सर, डॉक्युमेंटेशन हा क्रिटिकल भाग नाहीये. मी असं म्हणेल, फॉर एक्झाम्पल आज आता मला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, मला त्या इंडस्ट्री मधलं नॉलेज नाही, करेक्ट, तर मी ते आउटसोर्स केलेलं कधी बेटर आहे तुम्हाला, बिकॉज तुम्ही त्या इंडस्ट्रीचे आज एक्सपर्ट आहे ना. तसंच आज असं म्हणायला हरकत नाही की आम्ही थोडेफार आमच्या इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहोत. बरोबर. आम्ही फक्त इथे ट्रेनिंग देतो, शिकवतो किंवा वरच्यावर काही मोटिवेशनच्या गप्पा मारतो असंही नाहीये. आज 2016 पासून आज आपला ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस, आणि जे आम्ही करतो ते सोल्युशन्स आम्ही पुढे देत येतो. मग आता ह्याच्यात बऱ्याच जणांना हे वाटतं की बाबा आपल्याला भली मोठी गुंतवणूक लागेल, उधारावर आपल्याला शिपमेंट्स करावे लागतात, किंवा बऱ्याच जणांना वाटतं ऍडव्हान्सवर काम होत नाही. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? मी असं बिलकुल नाहीये. तुम्हाला फक्त एक स्वप्न बघायचं की एक्सपोर्ट करायचं आहे, तुम्हाला EFTची खूप चांगली साथ मिळेल, पहिली गोष्ट म्हणजे. बरोबर आहे. आणि कस्टमर बसलेला आहे. आज बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंट आहेत, बरोबर आहे. तसं आपल्याला काहीतरी लागतं, अन्न लागतं, तशाच बाकीच्या लोकांच्या पण गरजा आहेत की त्यांना तुमचा प्रोडक्ट लागेल काहीतरी. म्हणजे आपण काही बनवू शकतो, कपडा असेल किंवा फूड्स वगैरे असतील किंवा ॲग्रीचे पदार्थ वगैरे आहेत. बरोबर आहे. कस्टमर, प्रत्येक व्यक्ती हा कस्टमर आहे सर. बरोबर आहे. आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे सर्वात मेन तर. जोपर्यंत आपण पोहोचणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत तो पोहोचणार नाहीये. राईट, बरोबर आहे. आणि मी जे म्हणतोय ना की बाकी लोक जे म्हणतात किंवा समाजामध्ये किंवा आपल्या याच्यात एक ह्युमर्स पसरलेला आहे की आपण एक्सपोर्ट नाही करू शकत, एक्सपोर्टला खूप नॉलेज पाहिजे, हा पैसा लागतो किंवा सेटअप लागतो, बरोबर आहे, किंवा एक ब्रँड पाहिजे. असं पण नाहीये. माझा तर ब्रँड अजिबात नव्हता. मी तर नुकतंच सर, म्हणजे मी बोटावर मोजण्यात का फक्त मशीन्स विकल्या होत्या, बरोबर आहे, तरी त्या क्लायंट माझ्याकडे आले होते. राईट. आणि मुळात मेन म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट मध्ये सगळं काम होतं. हो सर, मी त्यांच्याकडे ऍडव्हान्स पेमेंट घेतलं होतं, 50% ऍडव्हान्स पेमेंट घेतलं, मशीन्स बनवली, म्हणजे त्याच पेमेंटमधनं ती मशीन मी बनवली, त्याचा व्हिडिओ वगैरे त्यांना शेअर केला, त्यांनी मला त्यांचं बाकीचं पेमेंट पण पाठवलं, लगेच पाठवलं. आता ह्याच्यात एकच आहे ना सर, की जे लोकांना वाटतं ना की ऍडव्हान्स भेटत नाही, काय होतं, बहुतांश लोक काय करतात,
चुकीचं प्रोडक्ट घेतात आणि बरोबर असेल तर चुकीचं मार्केट घेतात. Correct, कारण की correct, आम्ही correct. नेहमी सांगतो की जर तुम्ही नियर बाय मार्केट घेतात ऍग्रिकल्चर प्रोडक्ट घेऊन, उदाहरण घ्यायचं झालं तर आज ऍग्रिकल्चर मध्ये खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी आहेत. बरोबर. त्या घेऊन तुम्ही जर दुबई गल्फ सारख्या मार्केटला एंटर करतात जिथे हजारो जण आज एक्सपोर्ट करतात, तिथे ऍडव्हान्स नाहीच भेटणार आहे. Correct. पण आज आता तुम्ही जर स्वतः बद्दल जर बघितलं तर तुम्ही काही कंट्रीजची नावं सांगताल, तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत एक्सपोर्ट केलेलं आहे? सर माझं पहिलं शिपमेंट होतं USA शिकागो, ओके परत तिथलंच होतं. ओके रेफरन्स मला भेटलं होतं. ओके नंतर UK, ओके ऑस्ट्रेलिया, नंतर पटाया, कॅनडा, बरोबर. या कंट्रीमध्ये आपला एक्सपोर्ट आहे सर. म्हणजे मोर दॅन 5 ते 6 कंट्रीज Yes. मध्ये आज तुम्ही मटेरियल प्रोव्हाइड Provide करता. करतो. सो असं म्हणायला हरकत नाही की तिथे जी काही क्वालिटी लागते, स्पेसिफिकेशन लागते, ह्याच्यात तुम्ही आता ऑलरेडी पारंगत झाले. येस येस येस. आता अवघड नाहीये. जर कोणी उद्या मशिनरी मागितली जरी डोमेस्टिक असेल किंवा दुसऱ्या देशात नसेल तर ती तुमच्यासाठी जस्ट एक म्हणजे गेम झालाय तो येस, आता. तो रेग्युलर ऍक्च्युली आता काय असं वेगळं आता यूज टू आहे. आमची सेल्स टीम पण काम करते सर. सगळं तेच रिक्वायरमेंट घ्यायची, त्यांना कोटेशन प्रोव्हाइड करायचं, ऍडव्हान्स पेमेंट रिसिव्ह करायचं, मशीन बनवायची, ट्रायल घ्यायची, त्यांना व्हिडिओ वगैरे पाठवायचे, पेमेंट 100% रिसिव्ह करायचं आल्यानंतरच. म्हणजे आम्ही इव्हन पॅक पण नाही करत. बरोबर. कस्टमरचं पेमेंट आल्यावरती आम्ही कन्फर्मेशन घेतो की आता पॅकिंगला घ्यायचं का, पॅक करायचं आणि मशीन डिस्पॅच करायचं. बरोबर. आता अनेक जणांकडनं सर मी हे देखील ऐकलंय की चायनामध्ये देखील स्वस्त मशीन्स भेटतात किंवा लोक बरोबर. चायनामधनं इम्पोर्ट करण्यात इंटरेस्टेड आहे. मग त्यांनी आपल्या इंडियन मशीन्सकडे का वळायला पाहिजे बरं? तर चायना आणि इंडियामधला फरक आपण हा जाणून घेतला पाहिजे. ॲज अ मॅन्युफॅक्चरर आपण जर बघितलं तर चायना फक्त हा मास प्रोडक्शन करतो आणि सप्लाय करतो. बरोबर. बरोबर आहे. नो सर्व्हिस. जर तुमचं मशीन खराब झालं किंवा खराब असेल तर तुम्ही त्याला स्क्रॅप करा. बरोबर. राईट. पण असं इंडियामध्ये नाही आहे. बरोबर आहे. इंडियन लोक किंवा आपण आहेत ना, इंडियन आपण इमोशनली आहोत खूप. बरोबर. आपल्याला असं वाटतं की यार दुसऱ्याचा काहीतरी लॉस नको व्हायला. बरोबर. सो तो बेनिफिट खूप चांगला आहे या वर्ल्डसाठी, कम्प्लीट वर्ल्डसाठी. आणि मला जेवढं आठवतंय आपल्या काही 1-2 मशिनरीजला प्रॉब्लेम देखील आलता, काय आलता तर तोही तुम्ही व्हिडिओ कॉल थ्रू आय थिंक सगळं Yes, सॉल्व्ह yes, yes, करून yes. दिलं तुम्ही. सर तुम्हाला सांगतो, लोक इंडियनवरती खूप विश्वास ठेवतात. बरोबर. माझे क्लायंट असे आहेत की त्यांनी माझ्याकडे मशीन बनवून घेतली. सर मशीन परफेक्ट होती, पण काय आहे, त्यांच्या इनपुट्समुळे आणि ते मॅच नाही झालं त्यांच्या रेसिपीसाठी आणि मशीन ते स्क्रॅप झालं. पण तरी त्या पार्टीने मला परत ऑर्डर दिली. का? विश्वास. बरोबर. सर्वात म्हणजे विश्वास की आपण जे बनवतो ते जेन्युन आहे, ते त्यांच्या यूज मध्ये येईल. पण त्याच्यामध्ये थोडेफार ग्लिच पण असू शकतात, पण तरी पण आपण त्यांना त्यांचं जे मशीन आहे, प्रोडक्ट आहे, त्याचा उपयोग कसा होईल हे त्यांना आपण समजून सांगितलं होतं. आणि मेन म्हणजे आपण सर्व्हिस बेस्ड देतो. सर्व्हिस. येस. स्पेअर्स असतील, सर्व्हिस असतील, इमिडिएट अप्रोच आणि गोष्टी सगळ्या असतील त्या ऍज आय थिंक इंडियन मॅन्युफॅक्चरर म्हणून आपल्याकडनं बेस्ट जातात कम्पॅरेटिव्हली. Yes, जर आपण नक्कीच. चायना बद्दल जर विचार केला तर आता या मशिनरीज काय ते काय कॅपॅसिटीज मध्ये येतात? सर आता मशीन्स आपण बघितल्या ना, एक्सपोर्टसाठी काय होतं की एक व्हॉल्यूम खूप मोठी गोष्ट आहे केजीचा. कारण की म्हणजे मी म्हणाल का मशीन जर असेल 50,000ची, स्वतःला खर्चाला 1,00,000 रुपये शिपमेंटसाठी, पण तरी पण कस्टमरला म्हणजे बाहेरला ते परवडतात. बरोबर. राईट. कारण की त्यांच्या इथे त्या मशीन्स ते मिळत नाहीत. मिळत नाही, बरोबर मिळालं आहे. तर काहीच्या काही कॉस्ट. हा, आणि कॉस्टिंग खूप जास्त असते. बरोबर. सो हा एक सर्वात मोठा बेनिफिट आहे, तुम्हाला समजून घेतला पाहिजे की इंडियन कॉस्ट ही खूप कमी आहे. बरोबर. राईट. म्हणजे आता मी एक याच्यामध्ये एक पॉईंट असा ऍड करेल की आमची जे इंडियन कॉस्ट आहे सर आणि जे एक्सपोर्टची कॉस्ट आहे यात फरक आहे. बरोबर. आम्ही एक्सपोर्टसाठी थोडेफार आम्ही हायर चार्ज करतो. घेणारच ना सर. आज तुम्ही तेवढी क्वालिटी देतायत, उद्या काही लागलं तर तेवढं तुम्हाला पर्सनल वेळ द्यायचा आहे, बरोबर, सर्व्हिस द्यायचा बरोबर, आहे. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे त्या कस्टमरला तुम्हाला लॉंग ड्युरेशनला कॅटरही करायचं आहे. correct. त्यामुळे आज जर एखादी मशिनरी मी देखील स्वतः इथे जर 50,000ला विकतोय, एक्सपोर्टला मी 70,000ला विकेल. Obviously. का तर आज डॉलरमध्ये मला अर्न करायचं आहे, मल्टिपल रिस्क आहे, मला Correct, शिपिंगची correct, रिस्क आहे आणि भरपूर काही गोष्टी आहेत. तर ते साहजिक आहे. आणि लोक जसं तुम्ही म्हणले पैसे द्यायला लोक तयार आहेत ऑलरेडी. आहेत. त्यामुळे महत्वाचं म्हणजे आता पुढचं तुमचं विजन काय आहे एक्सपोर्टला घेऊन? सर आता आमचा एक्सपोर्ट
मी म्हणेल ॲज पर डोमेस्टिक खूप कमी आहे. तो आम्हाला ॲटलिस्ट 50-50 करायचा आहे. ओके, इक्वल लेवलला तरी इक्वल लेवलला करायचा आहे. ओके, महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा आता तुम्ही डोमेस्टिक बिझनेस तर सुरू केलाय, पण एक्सपोर्ट मध्ये देखील आता तुम्ही एवढा काळ वर्क करतायत इंडिव्हिज्युअली, सो तुम्हाला असं काही डिफरन्स जाणवतो का डिसिजन मध्ये, पर्सनॅलिटी मध्ये किंवा एथिक्स मध्ये, थिंकिंग स्टाईल मध्ये, की एक्सपोर्टमुळे आल्यावर थोडासा काहीतरी बदल झालेला आहे आपल्यात? नक्कीच. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल मार्केट बघताना, चेक करताना, तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात सर. पहिली गोष्ट म्हणजे ओके, कारण की कस्टमरची रिक्वायरमेंट ही त्या लेवलची असते. आपला डोमेस्टिक कस्टमर किंवा डोमेस्टिक रिक्वायरमेंट आणि इंटरनॅशनल रिक्वायरमेंट यात खूप फरक आहे. ओके, ओके. आणि सर्वात मेन जर आपण बघितलं ना, तर आपण एक्सपोर्ट केल्याने काय होतं, ॲक्च्युली एक्सपोर्ट केल्याने आपली पण एक पर्सनल सर ग्रोथ होते आपण म्हणतो. बरोबर आहे. जेव्हा आपण डोमेस्टिक कस्टमर सोबत डील करतो किंवा तिथं जे रिक्वायरमेंट आहे हे वेगळे असते किंवा इंटरॅक्शन वेगळं असतं सर. आणि जेव्हा आपण इंटरनॅशनल कस्टमर सोबत डील करतो तेव्हा आपलं प्रेझेंटेशन हे त्या लेवलचं असलं पाहिजे. सो आपण त्याच्याकरता प्रिपेअर करतो. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण अल्टिमेटली त्याच्याकरता प्रिपेअर करतो तर डोमेस्टिकमध्ये आपली रेप्युटेशन हे खूप वाढते. राईट, बरोबर. कारण की आपण जर इंटरनॅशनल कस्टमरला जर हॅपी ठेवू शकतो तर डोमेस्टिकला का नाही? का नाही? राईट, बरोबर आहे. बरोबर. सो तो एक खूप मोठा एक आपण म्हणू की ग्रोथ फॅक्टर आहे. जर तुम्ही एक्सपोर्ट केलेत ना तर नक्की तुमचा व्यवसाय, तुम्ही जरी एक्सपोर्ट जरी केला सर, सुरुवात जरी केली तुम्ही, तरी तुमचा डोमेस्टिक वरती खूप फरक पडतो. बरोबर आहे. आणि लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना, की जो एक्सपोर्ट क्वालिटी बनवतोय त्याला डोमेस्टिक तसं सांगण्याची गरज आहे, पडणार नाहीये. आणि मेन म्हणजे एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन झाला, परसेप्शन झालं, हे टोटली कदाचित चेंज होऊन जात असतील. नक्कीच. कारण की जसं आज मला माहितीये की तुमचा सेटअप MIDC मध्ये तुम्ही केलेला आहे, तर तसे मॅन्युफॅक्चरिंग वाले तर बरेच असतील, बरेच आहेत, पण त्या भागात एक्सपोर्ट करणारे कदाचित तुम्ही एकटे असतात. राईट. येस. सो एक मला हे विचारायचं आहे, तुम्ही मला किंवा EFT ला एका वाक्यात कसं डिस्क्राईब करू शकतात? जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर EFT सोबत तुम्ही जॉईन व्हा इन एनी वे. बरोबर, एक्सपोर्ट संदर्भात. ओके. आणि मी जे म्हणेल की माझं एक्सपोर्ट जो स्टार्ट झाला आहे तो EFT मुळे झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जी माझी ग्रोथ आहे, जो आता मी इथपर्यंत आहे, करण सरांच्या समोर आता बसलेला आहे, सो हे त्यांचीच देणगी आहे. नाही नाही, असं काही नाही सर, सगळे एफर्ट्स नेमके तुमचे आहेत. आम्ही जस्ट एक सपोर्टिंग हँड आहोत. आणि एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायला आवडेल की अनेक जण हा पॉडकास्ट बघणार आहेत आणि बघतायत, सो आज त्यांना देखील व्यवसाय सुरू करायचा, लेट इट बी मशिनरी इंडस्ट्री किंवा एक्सपोर्ट डोमेन मध्ये, पण हे फक्त विचारात सुरू करतात, प्रत्यक्षात कामाचं पाऊल उचलत नाही, धाडस करत नाही, किंवा तेवढं त्यांना एक सेल्फ कॉन्फिडन्स येत नाही, फक्त मनात विचार ठेवतात की करायचंय पण प्रत्यक्षात काही करत नाही. अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? स्वप्न तर सर्वांचे आहेत, स्वप्न प्रत्येक जण बघतोच, प्रत्येकाला डोकं आहेच ऍक्च्युली. पण कसं आहे की तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा आहे तर त्याचं पॅशन पाहिजे. बरोबर आहे, पॅशन पाहिजे आणि त्याला करण्यासाठी जे काय लागेल ना ते करण्याची इच्छा पाहिजे सर, पहिली गोष्ट म्हणजे. बरोबर. तरी सांगू तुम्हाला, ह्या जरी गोष्टी असल्यात तरी पहिलं पाऊल उचलण्याकरता तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. मी सर सांगेल सर तुम्हाला की जर तुमच्या डोक्यात काय आयडिया असेल ना, तिला आधी राईट करा. बरोबर. पेपरवर त्याला उतरा तुम्ही. नंतर पहिली स्टेप काय असेल ना की मला हे डॉक्युमेंटेशन करायचं आहे किंवा मार्केटिंग करायचं आहे किंवा मला ती मशीन बनवायची आहे किंवा मला ते मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, हे तुम्ही याचा सिक्वेन्स करा आणि पहिल्या याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या. बरोबर. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी लिहिता सर, तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो 50%. बरोबर. राईट राईट. तुम्हाला माहित पडते की आता मला हे काम करायचं आहे. सो पहिली स्टेप करा, सेकंड करा, थर्ड करा, इथूनच स्टार्ट होईल. अशी कुठलीच सर नाही आहे की डोक्यात आपण विचार करतो आणि ते डायरेक्ट इमॅजिनरी थिंग डायरेक्ट प्रेझेंट होईल, नाहीच, असं नाहीच. बरोबर. सो त्याचा हाच एक वे मला वाटतोय. नक्कीच नक्कीच. कारण की मी बऱ्याच जणांना नेहमी सांगतो की फक्त विचारांमध्ये व्यवसाय सुरू करून काही होणार नाहीये. विचारांपेक्षा तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा पाऊल उचलून कामाची सुरुवात करताल तेव्हाच तुमच्या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे. सो धन्यवाद प्रदीप सर की आज तुम्ही वेळ काढून तुमची सक्सेस स्टोरी आमच्या बरोबर इथे शेअर करायला आलेले आहात आणि त्यातनं अनेक जणांना प्रेरणा देखील भेटणार आहे. आपल्याकडनं जे अनेक जण सक्सेसफुल एक्सपोर्टर इम्पोर्टर होतात त्यांना आम्ही एक हॉल ऑफ फेम मध्ये ऍड अप करतो. एक खास छोटं सर्टिफिकेशन आपण तुमच्यासाठी आणलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. सो हे एक सर्टिफिकेशन आहे आपल्याकडनं तुमच्यासाठी. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर.